सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरती येलो अलर्ट देण्यात आलाय। धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे कृष्णा, कोयना आणि वेण्णा नद्यांना दुथडी भरून पूर आलाय। साताऱ्यातील संगम माहुली परिसरातील छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीलाही पाण्याने वेढा घातलाय। पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी धरणातून पाण्याचा विसर्ग कायम असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाने केलंय। आढावा घेतलाय वैभव बोडके यांनी। सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यांवर येलो अलर्ट जारी करण्यात आला असला तरी सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर हा काहीसा कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या संगम माहुली परिसरामध्ये आहे। या ठिकाणी कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम होतो। या ठिकाणची छत्रपती शाहू महाराजांची समाधीला पाण्याने वेढा देखील घातला आहे। मोठं झाड या ठिकाणी येऊन अडकल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर साताऱ्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। सातारा जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणात देखील 91.42 TMC वर जाऊन पोहोचला आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी या ठिकाणचे 6 वक्र दरवाजे 6 फुटावरून 5 फुटापर्यंत खाली आणण्यात आले असून त्यातून एकूण विसर्ग हा 30,233 क्युसेक केला जात आहे। त्यामुळे या कोयना नदीचे पात्र देखील दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील इतर मोठ्या धरणातूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धोम धरणातून कृष्णा नदी पात्रामध्ये 6,000 क्युसेक तर कन्हेर धरणातून वेण्णा नदी पात्रामध्ये 2,300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे या ठिकाणचा ज्या नदी आहेत त्याच्यावरचे जे पूल आहेत ते देखील पाण्याखाली गेले आहेत। छत्रपती शाहू महाराजांची समाधीला देखील पाण्याने वेढा घातला आहे। गेल्या 24 तासामध्ये जर पाहिलं तर पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे। त्यामुळे या भागामध्ये ज्या नद्या दुथडी भरून वाहताना आपल्याला ह्या पाहायला मिळतात त्यांचं देखील पाणी पातळीत घट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दरम्यान सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे। त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग देखील काही प्रमाणात कमी जास्त केला जात आहे। ज्या पद्धतीचा पाऊस सध्या घाटमाथ्यांवर पडतोय त्याच पद्धतीनं पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात केला जातोय। त्यामुळे कोणीही नदीपात्रामध्ये जाऊ नये असं आव्हान देखील प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। कॅमेरामॅन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.